नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत। बऱ्याचदा बाळ आजारी असेल तर बाळाला काही खाण्याची इच्छा होत नाही किंवा उन्हाळ्यामध्ये देखील बाळाची खाण्याची इच्छा खूप कमी होते। अशा वेळी बाळाला भरपूर पोषण तत्व मिळावी आणि बाळाने तो आहार आवडीने पोटभर खावा यासाठी आज आपण बाळासाठी एक सॅरेलॅक बनवणार आहोत आणि त्यापासून एक छान खीर बनवणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। हे सॅरेलॅक बनवण्यासाठी मी इथे नाचणी, साबुदाणा आणि हा ब्राऊन राईस घेतलेला आहे। साबुदाणा, ब्राऊन राईस आणि नाचणी हे मी व्यवस्थित मंद आचेवरती 10 मिनिट भाजून घेणार आहे। हे भाजण्यापूर्वी मी नाचणी आणि तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे। आता हे भाजत आल्यानंतर मी त्यामध्ये मखाणा घालते आहे आणि हे सगळं मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून 1 महिन्यासाठी हवाबंद डब्यामध्ये आपण ही पावडर स्टोअर करून ठेवू शकता। आता याची खीर किंवा खेमटी बनवण्यासाठी पॅनमध्ये पाणी घेऊन मी त्याच्यामध्ये 2 चमचे हे सॅरेलॅक घालून घेते आहे आणि ते व्यवस्थित थंड पाण्यात मिक्स करून मग शिजवून घेणार आहे। थंड पाण्यात हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या गुठळ्या यामध्ये होत नाहीत आणि ते अगदी मऊसूत व्यवस्थित एकसारखं शिजलं जातं। उन्हाळ्यात नाचणी देण्याचे भरपूर फायदे आहेत। तांदूळ, नाचणी यामधून कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम लहान मुलांना मिळतं। मखाण्यामधूनही भरपूर सारे पोषण तत्व मिळतात। हे सगळे पदार्थ अगदी चवीला उत्तम आहेत आणि याचं कॉम्बिनेशनमुळे बाळाला याची चव खूप आवडते। त्यासोबतच भूक वाढवण्यासाठीही ही खीर मदत करते। बाळाचं वजन छान वाढतं, त्यामुळेही याचे फायदे आहेत। तर 3 ते 4 मिनिटात याला छान दाटसरपणा येतो आणि ही खीर व्यवस्थित शिजली जाते। ह्या पदार्थाला गोडसरपणा येण्यासाठी आपण यामध्ये गूळ, खजूर, गोड फळाचा रस असे पदार्थ घालू शकतात। जर खीर गोड असेल तर लहान मुलं आवडीने आणि ती पोटभर खातात, त्यामुळे गोडपणा येण्यासाठी यामध्ये एखादा गोड पदार्थ घालणं योग्य आहे। या ठिकाणी मी गोडसरपणासाठी गूळ घातलेला आहे। गुळामधूनही लहान मुलांना आयर्न मिळतं, त्यामुळे त्याचे फायदे होतात। आता सर्व करते वेळी मी याच्यामध्ये तूप घालून बाळाला हे सर्व करणार आहे। शिजतानाच याचा अगदी छान वास येतो आहे, खूप खमंग होत आहे आणि बनवायलाही झटपट आहे। ज्यावेळी बाळ आजारपणातून उठतं किंवा उन्हाळ्यामुळे बाळाला काही खावंसं वाटत नाही तर अशा पद्धतीची खिमटी बाळाला तयार करून नक्की देऊ शकता। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल आणि ही रेसिपी आपल्याला आवडली असेल। सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या। हे व्हिडिओ जर आपल्याला आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।